ऋषी सर डोळे उघडा ऋषी सर. ऋषी सर कुणी आहे का? कुणी मदत करा. कुणी आहे का? ऋषी सर. ऋषी सर. ऋषी सर डोळे उघडा. ऋषी सर. दादा दादा थांबा की. ऋषी सर. ऋषी सर. आई आत तर ऋषी आहे. अनिका. ए पिल्लू इकडे बघ माझी बोलशील. अनिकाशी काय करतेस? बोल ना माझ्याशी. अनिका आई. ये ना बेबी. तुझ्यामुळे झालं सगळं. तुझ्याचमुळे झालं सगळं. तुझ्यामुळे माझा रेश. सोड. अनिका आधीशी कोण असं वागतं का ग? तुझाच प्लॅन होता हे सगळं. मी नाही सोडणार. तुझ्यामुळे माझा ऋषी माझा रेश. तुझ्यामुळे माझ्या ऋषीला पेट लागलंय का ग तुला? पेट लागलंय का? अरे मी बोलत होते की मला कोण आहे तो मुलगा आहे बघायचंय. पण तुम्ही दोघं नाही ऐकायलाच तयार नाही. आणि आज तिच्या प्लॅनमुळे माझं रेश हिच्यामुळे झालंय. तुझ्यामुळे माझ्या रेशला काहीही झालं ना तर बघ. ए बळा, मी काही मुद्दाम केलेलं नाहीये. आणि मला कुठे माहित होतं की ती मुलगी ऋषीच्या मोटरसायकलवरनं येणार आहे म्हणून. आणि तू स्वतः ही गोष्ट कन्फर्म केली होतीस. तू ऋषीला फोन केला होतास की तो घरात आहे म्हणून. हो का नाही? मला कसं कळणार की ऋषी तिथे असेल म्हणून? म्हणून आपण सगळे रिलॅक्स होतो. तो मुलगा ऋषी असेल याची अजिबात कल्पना नव्हती. आणि तू नाहीच. आईची काय चूक आहे काय? सगळा प्लॅन हिचा होता. तुझ्या आवाज वाढवून गावखोळा करू नकोस. जो काही प्लॅन केलाय मी तो सगळा फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलाय. अरे त्या ऋषीला मी कसं काय ओळखणार? मोटरसायकलवर बसलेल्या. दिवसभर कॉलेजमध्ये तू असतेस. तुझ्या नजरेसमोर तो असतो. मला कसं कळणार की तो ऋषी आहे म्हणून? माझ्यावर दोषारोप करते. तुझ्यामुळे आज माझा रेश या कंडिशन मध्ये. त्याला काहीही झालं ना तर माझ्याहून वाईट कोणीच नाही. बघच तू. अनिका. आई हे सगळं काय होऊन बसलं ग? वेळच खराब होती म्हणायचं. डॉक्टर कुणी आहे का? डॉक्टर. दादा याच ऍडमिट करा की. केवढं रगत व्हायला बघा की. ऍक्सिडेंट झालाय. अहो ही तर पोलीस केस आहे. आधी पोलीस केस करावी लागेल. त्याशिवाय मी पेशंटला हात पण लावू शकत नाही. अहो काय बोलताय तुम्ही? बघा की काय अवस्था आहे. करा की ऍडमिट. अहो नाही, आम्हाला काहीच करता येणार नाही. माणूस आहे का? कोण आहे हो तुम्ही? पेशंटला काय झालं तर कोण जबाबदार आहे? कुठे डॉक्टर? ऋषी सर डोळे उघडा. ऋषी सर. डॉक्टर. अनिका बाजूला हो. अगं बघ की त्यांची अवस्था. त्यासनी ऍडमिट करायचंय. बाजूला हो. डॉक्टरांनी भेटू दे. केवढा त्रास होतोय बघ. त्यासनी केवढं रगत व्हायलंय. सगळं तुझ्यामुळे झालंय. आणि तुझ्यामुळे माझ्या रेशला काहीही झालं ना तर माझ्याहून वाईट कोणीच नाही. वॉर्ड बॉय. इमर्जन्सी रूम कुठे?
हेट यू आय हेट यू आणि आय हेट यू. तुझा प्लॅन होता ना. काय प्लॅन होता? त्या गाव शॉपला मारून टाकायचं. पण ती शी सेफ, शी इज हॅपी. काहीच नाही झालंय तिला. सफर माझा रेस्ट करतोय. जे होतंय ते त्याला होतंय. त्याला का होतंय? त्याची काय चुकी आहे? अरे काही नाही केलं सगळं तिने. पण ती तिच्यावर एक करोच पण नाहीये. अरे माझा रेस्ट. अनिका प्लीज स्टॉप इट. इथे काहीही बोलू नकोस. कोणी ऐकलं ना तर काय परिणाम होतील याचा विचार कर. तुला कळतंय का तू काय बोलतीयस? तुला आत्ता सुद्धा तुझीच पडली आहे. यू आर इम्पॉसिबल. यू नो व्हॉट, तुझ्याकडून आणि तुझ्याकडून काही नाही होणार आहे. आता जे करायचंय ना ते मी करते. मारून टाकते त्या गावछापला. ए थांब बाळा, थांब. उगाच तमाशा करू नकोस, कळलं ना? जो काही तमाशा व्हायचंय तो नयनतारा आल्यानंतर होईलच. म्हणजे कळेल तुला. पप्पा माझ्या बरोबरच का होते? जेव्हा जेव्हा सगळं व्यवस्थित सुरू आहे असं वाटतंय तेव्हाच नेमकं असं का होतं? आणि ऋषी सर, अरे केवढा भला माणूस आहे तो. प्रत्येकाची मदत करायला कायम तयार असतोय. मग त्यांच्या संग असं का झालं? तू विघ्नहर्तायस तो. तुला तर सगळंच माहित आहे. मग आता तूच त्यासनी लवकर बरं कर. त्यासनी शुद्धीवर आण प्लीज पप्पा. नाहीतर जोवर ऋषी सर शुद्धीवर येत नाहीत मी अन्नाचा एक घास बी खाणार नाही.